त्यांनी संपूर्ण संविधान 395 कोहिनूर हिऱ्यांचं निर्माण केलं आणि त्या संपूर्ण संविधानाच्या निर्मितीतून हजारो वर्षाची गुलामगिरी या देशाची त्यांनी संपवून टाकलेली आहे। आणि या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी त्या संपूर्ण संविधानाचा सार जागृतीचा मूलभूत हक्काच्या अनुच्छेद 12 ते 32 मधून अभिव्यक्त केलेला आहे। आणि या मूलभूत हक्काच्या अभिव्यक्तीचा आविष्कार पुन्हा संविधानाच्या उद्देशिकेतून केलेला आहे। संविधानाची उद्देशिकाच हे सांगते की आम्ही भारताचे लोक या ओळीपासून सुरुवात होते आणि शेवटी सांगते की मी प्रत्येकाला अधिकार मी स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याची प्रतिज्ञा करत आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की भारताच्या संविधानाचं संरक्षण आणि तिची जबाबदारीनं आम्ही कर्तव्यातून पार पाडण्याची प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे। कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव संविधानामध्ये नाही, कोणत्याही एखाद्या विशिष्ट संघटनेचं नाव संविधानामध्ये नाही, तर संविधानाची जबाबदारी सांभाळण्याची जाती धर्माच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही भारताचे लोक या माध्यमातून स्वीकारण्याची जबाबदारी आमच्यावर दिलेली असल्यामुळं आज भारताच्या संविधानाच्या ज्या काही संविधानिक संस्था आहेत, सर्वोच्च न्यायालय असेल, CJ असतील, ते सुद्धा या संविधान विरोधी शक्तीच्या गुलामीला पडलेले आहेत। दुसरी संपूर्ण पार्लमेंट कायदेमंडळ ज्याला आपण राज्यसभा लोकसभा म्हणू, हे सुद्धा गेल्या 75 वर्षापासून या संविधान विरोधी शक्तीच्या गुलामीला वळचणीला पडलेले आहेत। त्याचप्रमाणे जे एक्झिक्यूटिव्ह आहे कार्यकारी मंडळ, हे सुद्धा संविधानावरती संपूर्ण 100% देश न चालवल्यामुळं त्यांनीसुद्धा या संपूर्ण देशाला एका गुलामीच्या वळणबिंदूवर आणून ठेवलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही भारताचे लोक म्हणून आज या महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यानपासून ते 2029पर्यंत जे लोकसभेच्या निवडणुका होणाऱ्या आहेत, या 3 वर्षामध्ये आम्ही जागृतीचा हा एक स्टेप या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। ही पहिली स्टेप आहे। आम्ही भारताचे लोक आणि भूमिपुत्र जन पार्टी आणि इतर जे कोणी असतील त्यांच्या माध्यमातून, तर अशा माध्यमातून आम्ही पुढे जाणार आहोत, इथपर्यंत जाणार आहोत की या देशातला प्रत्येक नागरिक त्याला संविधानाचं महत्त्व कळलं पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलं आहे, तुमच्या या जीवापेक्षा प्राणापेक्षा मोलाचं काय आहे, तर हे लोकशाहीमध्ये निवडणुकीत केलेलं मतदान। हा मताचा अधिकार जर आमच्या जीवापेक्षाही असेल, ते जर त्यांना समजत नसेल तर समजून सांगण्याची आणि त्याच्यामधून जागृत करण्याची जबाबदारी ही आम्हा सर्वांची आहे आणि आपलीही आहे। कारण अदृश्य पत्रकार जी मीडिया आहे ही दिसत नाही, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, परंतु संविधानाच्या माध्यमातून हा चौथा अदृश्य आधारस्तंभ आहे। आणि हा आधारस्तंभ आम्ही भारताच्या लोकांसोबत जर लढून एके ठिकाणी जर आपण काम करत असू, तर निश्चितपणे संविधान विरोधी शक्ती ज्या 3 प्रकारे त्यांनी आपल्या देशाची वाट लावलेली 75 वर्षात, त्यांना आपण वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, जर आपण सर्व मिळून एका हाताने लढलो तर। धन्यवाद। दोष नाही, दोष आहे कोणाचा? दोष आहे आम्ही भारताचे लोक त्या संविधानाला समजून घेतलो नाही, त्यातल्या मताचा अधिकार आणि त्यातली मूलभूत हक्क आम्ही समजून घेतलो नाही। आम्ही जातीच्या धर्माच्या नावावरती आम्ही एकमेकात विभागल्यामुळं ही अडचण आहे। त्यामुळं ही अडचण दूर करण्यासाठी आम्ही सर्वत्र एकत्र जमून येत्या 3 वर्षामध्ये जास्तीत जास्त लोकशाही आणि हा मताचा अधिकार कसा स्वच्छ करता येईल या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत।